कल्पना करा, एका सेकंदात हजारो सूर्यांचा प्रकाश एकत्र चमकला तर? अणुबॉम्बचा स्फोट हा केवळ स्फोट नसतो, तर तो काळाचा अंत असतो. स्फोट झाल्यानंतरच्या पहिल्या काही मिनिटांत नेमकं काय घडतं जाणून घेऊया. स्फोट होताच पहिल्या मिलिसेकंदात एक महाकाय आगीचा गोळा तयार होतो. याचे तापमान सूर्याच्या पृष्ठभागापेक्षाही जास्त असते. 5 ते 10 किलोमीटरच्या परिघातील प्रत्येक गोष्ट, माणसं, प्राणी आणि सिमेंटच्या इमारती क्षणात वाफ होऊन हवेत विरून जातात. याला थर्मल रेडिएशन म्हणतात. उष्णतेनंतर येते शॉकवेव्ह. हवेच्या दाबाची ही भिंत ध्वनीच्या वेगापेक्षा वेगाने धावते. यामुळे उरल्यासुरल्या इमारती पत्त्यांसारख्या कोसळतात. याचवेळी निर्माण होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स शहरातील सर्व मोबाईल, कॉम्प्युटर आणि वीज यंत्रणा एका सेकंदात कायमची बंद पाडतो. तुम्ही मदतीसाठी कोणाला फोनही करू शकणार नाही. काही वेळातच आकाशात मशरूमसारखा धुराचा ढग तयार होईल आणि काळा पाऊस पडू लागेल. हा पाऊस अत्यंत रेडिओ ॲक्टिव्ह असतो. जो याच्या संपर्कात येईल त्याला रेडिएशन सिकनेस होईल, ज्यामुळे शरीराचे अंतर्गत अवयव निकामी होतात. सर्वात भयंकर म्हणजे न्यूक्लिअर विंटर. हवेतील धुरामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचणार नाही. तापमान उणे 40 अंशांपर्यंत जाईल आणि शेती नष्ट होईल. अणुबॉम्बने युद्ध जिंकता येत नाही, तर फक्त जीवसृष्टी संपवता येते. म्हणूनच शांतता हाच एकमेव पर्याय आहे. तुम्हाला काय वाटतं, मानवाने हे शस्त्र बनवून चूक केली आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा.